कमाल वास येतोय आजी. अगं धनुषला गोड खूप आवडतं ना, म्हणून आज खीर करते त्याच्या आवडीची. आणि हे काय मालती, केव्हापासून खोबरं चिरतेस ते? इथे 4 पदार्थ झाले माझे, तरी तुझं खोबरं चिरणं चाललंय. उगाच आरडाओरडी कशाला करतेस? करतोय ना काम. रेखा, अगं ती पानं पुसता पुसताना त्या पानाचा रंग चाललाय ग निघून. लोकांच्या तोंडाला पानं पुसतेस ते काय कमी आहे का? बस झालं, आटप लवकर. सासूबाई उगाच काही बोलू नका. इथे इच्छा नसताना मदत करतोय ना, त्याचं कौतुक नाहीये. टोमणे मारा फक्त. अरे आज काय मग मेन्यू मध्ये आजी? अगं आज ना डाळिंबीची उसळ, वरण भात, बटाट्याची सुकी भाजी, कुरड्या पापड्या, खीर आणि पुऱ्या. आत्या निशीचे काय हो? नाही म्हणजे मी मदत करू का काही? नाटक बघा. काय चाललंय तुमचं? सरक. अगं मी केली असती मदत, काय ना तू पण. अगं तुला इकडे प्रवेश नाहीये, तू जाऊन बाहेर व्हाईस. अगं पण काय अगं पण, तुमच्या दोघांच्या आवडीचा सगळा स्वयंपाक केलाय मी. तर आमच्या हौशी मौजी पुऱ्या करू दे ग आम्हाला. चांगलंय, पण असं का? तुझं केळवण आणि तूच स्वयंपाक करणार का? असं म्हणतात स्वतःच्या लग्नात स्वतः काम केलं ना की पाऊस पडतो लग्नात. अगं मग पावसात लग्न करू आपण, एवढं काय अगं पण मी काय म्हणते, ऐक ना. यात काही घालायचंय का आणखी? नाही काही घालायचं नाही. मला धनुषच्या लग्नामध्ये नाचायचंय. अगं मग रेन डान्स करूयात ना, एवढं काय त्यात? नको. अगं असं नाही करणार. मला एक सांग, ती ना एवढं दूध ऐकणार घालू का? नाहीये. हिला घेऊन चल चल. तू चल बाहेर. नमा ते जरा तिखटटा भाजीमध्ये थोडं. नाही केदारला भाजी तिखट जास्त चालत नाही. मी आवडी माहिती आहे तुम्ही. हे बघ, सगळ्यांची आवडीनिवडी मला माहिती आहे. तू चल. नाही, बाहेर बस. थोडीशी स्वतः करणार आहे तुम्हाला. आवडून घे. बघतीयस ना, मुद्दाम करतायत सगळं. माहितीये माझ्या काव्याचा जीव अडकलाय केदारमध्ये. तिच्या डोळ्यात खुपेल म्हणून चाललंय हे सगळं नाटक. मलाही पटत नाही हे सगळं, पण तुझ्या आईला कोण सांगणार बाई? त्यांचं माहितीये ना काय असतं. माझं घर आहे, घरातून बाहेर व्हा. काही बोलायची सोय नाही त्यांच्या पुढे. हा आवडेल का बॉसला? फिटिंग थोडी लूज आहे यार, नाही आवडणार हा. घालू रेडी? तू रेडी नाही झालास अजून? नाही ताई, मला कळत नाहीये फॉर्मल्स घालू की ट्रेडिशनल घालू. अरे केळवण आहे, तू फॉर्मल्स कशाला घालशील? ट्रेडिशनल काहीतरी घाल ना. माझ्याकडे ना हे ऑप्शन्स आहे, ह्यापैकी कोणता आवडेल तारिणीला? आय थिंक तारणीला हा आवडेल. मला पण हेच वाटलं होतं. अरे मला वाटलं होतं तू रेडी होऊन निघाला असशील. मी एकटा जाऊ? तुम्ही पण सगळे चला ना. केदार मी खरं सांगू, मला खूप आवडलं असतं यायला, पण अरे शक्य नाहीये. तुला माहिती ना किती तयारी करायची आहे, इन्व्हिटेशन्स पोचवायचे, डेकोरेशनची तयारी, आणि आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. बट इट्स ओके, तू जा, मस्त एन्जॉय कर. इकडलं सगळं मी बघून घेईन. ओके? ताई, हे एवढं करण्याची गरज आहे का? तू आणि तारिणी, तुम्ही दोघंही सारखेच आहात ना, परफेक्टली मेड फॉर इच अदर. तारिणी सुद्धा मला हेच म्हणत होती. केदार अरे हा विचार कर ना, या जनरेशनचं हे शेवटचं लग्न आहे, ह्याच्यानंतर डायरेक्ट इराचं लग्न, मग आम्ही मजा कधी करायची? म्हणून सांगतेय, तू जा, केळवण एन्जॉय कर, बाकीचं सगळं मी बघून घेईन. ओके? ठीक आहे. बरं, गिफ्ट? केळवणाला कसलं गिफ्ट? आर यू सिरियस? आय सो न्यू इट. केदार, तुम्ही सगळे पुरुष सारखेच आहात. गिफ्ट द्यायचं असतं? अरे तुझं लग्न आहे ना, तुझं पहिलं केळवण आहे, तू तारिणीला गिफ्ट नाही देणार आहेस? पण आता मी... डोळे बंद कर, डोळे बंद कर. आय हॅव गॉट युअर बॅक. अरे ताई, तुझ्यासाठी नाहीये, तारिणीसाठी आहे. हा बरं ऐक, मी दिलंय हे अजिबात सांगू नकोस. नाही, तिला असं सांग की तू खूप विचार करून हे गिफ्ट तिच्यासाठी निवडलेस. ओके? ठीक आहे. आणि जा, तुझं केळवण एन्जॉय कर अँड कम बॅक सून. बाय. तारिणी, काव्या, काय ग? काय झालं? मला तुझ्याशी बोलायचंय. हो बोलूयात ना, काय झालंय? बस.
अगं बस. ठीक आहे. काय झालं काव्या? तारिणी ऐक ना प्लीज तू नको करू ना केदूशी लग्न. अगं? मला केदूशी लग्न करायचंय ग. काव्या नको ना करू ग. मी तुझे हात जोडते, मी तुझ्या पाया पडते. मी तुला तू इथे बस. माझा केदू माझा. हो शांत हो. ऐकून तर घे माझं. अगं मला माहितीये तुझं त्याच्यावर प्रेम आहे. माहितीये ना. हो 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 मला माहितीये. पण त्याचं तुझ्यावर प्रेम नाहीये की नाही? माझ्यावर प्रेम करतो तो, पण तू लग्न केलं ना म्हणून तो. पण झालं ना आमचं लग्न. झालंय की नाही काव्या? शांत. आणि तो जे काही करतोय ना ते तुला दुखावण्यासाठी नाही करत आहे. त्याचं तुझ्यावर प्रेम नाहीये म्हणून तो असा वागतोय. हा शांत हो. आता एक मोठी बहीण म्हणून सांगू, आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याच्यापेक्षा आपल्यावर कोण प्रेम करतंय अशा माणसासोबत राहावं. आयुष्य खूप सुंदर होतं. आणि तू एवढी गोड आहेस, एवढी शहाणी मुलगी आहेस. तुझ्या आयुष्यात जो कोणी येईल ना तो खूप नशीबवान असेल. कारण तू ज्याच्यावर विश्वास ठेवतेस त्याच्यावर जीवापाड प्रेम करतेस. आणि आपण मिळून शोधू ना तुझ्यासाठी असा जोडीदार. आणि जेव्हा केव्हा तुझ्या आयुष्यात असा मुलगा येईल ना त्यावेळेस मी आणि केदार दोघं मिळून तुमचं केळवण करू. पण आता नको गुंतून राहूस या सगळ्यात. हे बघ काव्या, नात्यात गाठ असावी, गुंता नसावा. थँक्यू तारुताई. केदू हा आला असेल तो बहुतेक. माझा केदू. अगं आत्ता बोललो ना आपण. तू माझी तारुताई पण माझा केदू. काव्या ऐक ना. काव्या मी तुला समजवलं की नाही बाळा? ऐक काव्या. काव्या अगं काका, हे सगळं? जावयास या घरचा, मग मानपान तर करायलाच हवा. तुम्ही हे एवढं सगळं केल्याबद्दल खरंच थँक्यू. पण या फॉर्मॅलिटीजची खरंच काही गरज नाहीये. अरे असं कसं? आम्ही लेख देणार आहोत तुला. जो मुलगा आमच्या लेकीला आयुष्यभर जपणार आहे त्याला आम्ही नको का जपायला? काका, तुम्ही पण मला खूप जपलंय. खांडेकरांच्या आधी तुम्ही माझं कुटुंब आहात. तुमचं हे प्रेम माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्याहून जास्त मला काही नको. आतापर्यंत या घरात येताना तुझा अपमानच झालाय. यापुढे येताना सन्मानाने या घरात यायचं. काय ये.